कैच होनी चाहिए थी। गोटिया थोड़े से नाराज है अपने बंधु जगदीश के ऊपर, क्योंकि ये गेंद हवा में थी, शायद से कैच हो सकती थी, पूरी तरह से प्रयास नहीं किया जगदीश भाई ने। तो 1 रन का यहाँ पे स्कोर कार्ड चलता रहेगा 1 रन से आगे। अनंत ठाकुर जो कि अच्छी बल्लेबाजी की थी पहले मैच में, शॉर्ट ऑफ लेंथ थी, हल्के हाथों से नहीं है तो पूरी तरह से झोंक दिया था और प्रहार किया था। तो इस बीच एक गेंद पे चौवा आएगा, जो कि बल्लेबाज जतिन ठाकुर, ये जो जोड़ी है अनंत ठाकुर और जतिन ठाकुर, पहले मैच में काफी अफलातून बल्लेबाजी की थी, और ये दूसरे मैच पे दूसरे ही गेंद पे जैसे ही जतिन ठाकुर आए, शॉर्ट ऑफ लेन गेंद थी धीरज मोकल की, उसको चलता किया स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर। बहुत बढ़िया स्ट्रोक देखने को मिला था, हुक देखने को मिला था, वंडरफुल पावरफुल ऐसा ये स्ट्रोक देखने को मिला था। पुल किया, उसको खामियाजा भुगतना पड़ा गेंदबाज धीरज को 4 रन के लिए। तो पहले 2 गेंदों पे 5 रन जड़ चुके हैं। इससे पहले वाले मैच में हमने देखे थे 85 रन जुड़ चुके थे। तो इस मैच अभी तक का आज के दिन का ये सबसे बड़ा टारगेट हमने देखा था, 85 रन। अगली गेंद धीरज मोकल, इस बीच गुडलैंड स्पॉट से गेंद आड़े हाथ से खेलने का प्रयास किया था बल्लेबाज जतिन ठाकुर द्वारा। मिड ऑन पे प्रोटेक्शन था 30 यार्ड सर्कल पे, इनफील्ड को क्लियर कर नहीं पाए बल्लेबाज जतिन। ऑफ स्टंप की बाहर की गेंद, हुक करने का प्रयास था, मिड ऑन से जब तक फील्डर आएगा तब तक एक कैच पूरा करते हुए बल्लेबाज जतिन ठाकुर को लौटना पड़ेगा। बहुत ही काबिल तारीफ ये कैच पूरी की है, इंपॉर्टेंट था ये कैच पूरा करना, जो कि बल्लेबाज जतिन ठाकुर अपने टीम के लिए एक बहुत बढ़िया बल्लेबाजी कर रहे थे। तो पहले पे चौवा लगाने के बाद उसके नेक्स्ट डिलीवरी पे हुक करने का प्रयास किया था, तो इस गेंद पे पूरी तरह से चकमा खाया, गेंद हवा में थी। बाद में जो फील्डर थे उन्होंने किसी भी तरह की चूक नहीं है की है, तो ये बल्लेबाज को चलता करना पड़ेगा, बल्लेबाज यहां से बाहर निकलेंगे। तो पहला ब्रेक थ्रू दिया है यहाँ पे गोटेबाई ने, धीरज मोकल तो अपने टीम के लिए साहिल इंटरप्राइजेस के गेंदबाज धीरज मोकल एक इंपॉर्टेंट ब्रेक थ्रू दिया है, जो कि एक धाकड़ बल्लेबाज जतिन ठाकुर को चलता किया है। रोशन सिंह, ऑफ स्टंप की बाहर वाली गेंद स्विंग एंड मिस देखने को मिली है, पूरी तरह से बैट के पल्ले में नहीं आए, पूरी तरह से चकमा खाया यहाँ पे रोशन सिंह ने। तो वापसी कर रहे हैं यहाँ पे गेंदबाज धीरज मोकल, क्योंकि पहले 2 गेंदों पे 5 रन आए थे, उसके बाद 2 गेंदों पे कोई भी रन नहीं है और एक विकेट भी मिला है। तो वापसी करते हुए ऑफ स्टंप के बाहर बहुत ही गति को कम किया था, बल्लेबाज के लिए हल्का सा लॉलीपॉप था, तो गेंद जाएगी स्क्वायर लेग के ऊपर से, लॉन्ग एंड स्ट्रॉन्ग, ये बड़ा छक्का नंबर 6 के मूड में थे यहाँ पे गेंदबाज गोटिया। तो वेरिएशन यहाँ पे पूरी तरह से चकमा खाए खुद गेंदबाज, और अंतिम गेंद तो एक ओवर का खात्मा यहाँ पे हो चुका है। पहला ओवर मुकम्मल होने के बाद कुल रन संख्या जड़ चुकी है 11 और एक विकेट का पतन हो चुका है। निश्चितच मॅच मात्र चांगली रंगली। आपण नावेखाडी प्रीमियर लीग पर्व 4था मध्ये आहोत आणि दुसरं षटक प्रगतीपथावरती येईल, गोलंदाज कोण येईल हे मात्र पाहिलं जाईल। पहिल्या षटकाची अंतिम धावसंख्या आपण जर पाहिल्या तर धावसंख्या आपण निश्चितच पाहतोय 1 गडी बाद 11। नवीन गोलंदाज
40+ मास्टर्स प्रवीण कडू ऑफस्टमच्या बाहेर चांगला कट केलाय, पॉइंटला क्लिअर करत चेंडू मात्र चाललाय 2-3 टप्प्यानिशी हा आलाय सुंदरसा चौकार. मान्यवर पाहुण्यांचं शुभ आगमन झालंय. पंकज जी कुमार, शेखर जी रेड्डी आणि चिराग भाई, आप सभी का तहे दिल से स्वागत है. सभी प्यारे दर्शक, हमारे मेहमान पंकज जी कुमार, शेखर जी रेड्डी और चिराग जी भाई, आपका सहर्ष स्वागत. इस बीच से देखा गया तो डांसिंग डाउन द विकेट अच्छा मोड़ा है, लेकिन जब तक डीप मिड विकेट से प्रोटेक्शन आएगा, फील्डर आएंगे, तब तक एक ही रन अर्जित कर पाएंगे. और सभी दर्शकों को बताने को उत्साह है, कल संडे है, सुपर संडे है और भारत पाकिस्तान का जो मुकाबला देखने को मिलेगा, तो सबसे बेहतरीन मुकाबला, मैच ऑफ द ईयर जिसे कहा जाएगा. यॉर्कर डालने का प्रयास किया था, पूरी तरह से बैट के पल्ले में आए नहीं. जब तक लॉन्ग ऑन से गेंद फेंकी जाएगी, एक रन संख्या यहाँ पे जट जाएगी. वी आर इन द सेकंड ओवर व्हिच इज बीइंग बॉल्ड बाय प्रवीण कडू. स्कोर इज 17 राइट नाउ विथ द लॉस ऑफ 1 विकेट. तर चेतनजी ठाकूर आपण षटकाच्या नंतर घेऊया. षटकातील अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. ऑफस्टमच्या बाहेर चांगला हिट केलाय, कव्हर मध्ये, स्वीपर कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक येईल का? क्षेत्ररक्षकाला मात्र हा मोठा चेस पाहायला मिळालाय. आलाय दणदणीत चौकार, वाजव. बारक्या आनंद काही थांबत नाहीये, पहिल्या मॅच पासून खेळतोय, आताही चांगला खेळतोय. यहाँ पे रुकने का नाम नहीं ले रहा था, लेकिन प्रवीण कडू ने उसे रोका है. यहाँ पे क्लीन बोल्ड किया है प्रवीण कडू. 40+ मास्टर्स, व्हाट अ डिलीवरी इट वाज. तर विनंती असेल चेतनजी ठाकूर यांना की आपण आदरणीय उपस्थिती पंकज जी कुमार यांचा आपण स्वागत सन्मान करूया. आदरणीय उपस्थिती श्री पंकज जी कुमार यांचं इथं शुभ आगमन झालंय. आम्ही विनंती करतोय चेतन शेठ ठाकूर यांना की आपल्या शुभ आणि पवित्र असते श्री पंकज जी कुमार यांचं आपण आदरात तिथं करायचं आहे. अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे आलेले मेहमान हे आपले अतिथी म्हणजेच देव आहेत. आपल्या संस्कृतीला अनुसरून आपण श्रीमान पंकज जी कुमार इनका तहे दिल से स्वागत करेंगे. वस्त्रालंकार, फ्लावर बुके और टोकन ऑफ लव इस प्रतियोगिता की मोमेंट देकर उनको नवाजा जाएगा. इस बीच अंतिम गेंद के ऊपर हल्के हाथों से फ्लिक किया है लॉन्ग लेग का फील्डर. जब तक आएगा उन्होंने भी गेंद छोड़ी है, यह आएगा चौवा. लेकिन हम देख रहे हैं स्क्रीन के ऊपर शेखर जी रेड्डी सर, इनका तहे दिल से स्वागत है. वेलकम सर, वेलकम. आपका बहुत बहुत स्वागत है. आपके आने से इस श्रृंखला को एक अच्छी साज मिली है, 4 चांद मिले हैं. तो चिराग भाई आपका तहे दिल से स्वागत है, आपका भी सहर्ष स्वागत. वेलकम ऑल ऑफ यू. जो त्रिमूर्ति देखी गई है, पंकज जी कुमार, शेखर जी रेड्डी और चिराग भाई, आपका तीनों का तहे दिल से स्वागत है. तो यहाँ पे 2 ओवर का खात्मा हो चुका है, 2 ओवर मुकम्मल हो चुके हैं. कुल रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर 25 और 2 विकेट्स यहाँ पे जा चुके हैं. जो बल्लेबाज ओपनिंग के तौर पे आए थे अनंत ठाकुर और जतिन ठाकुर, तो दोनों को चलता किया है इस गेंदबाज धीरज मोकल और प्रवीण कडू. मान्यवर पाहुण्यांचं स्वागत सन्मान करणे आपलं परम कर्तव्य असतं. आज आपण पाहतोय नावेखाडी प्रीमियर लीग, नावेखाडी प्रीमियर लीग आपण पाहतोय, पर्व 4 ज्याच्यावरती आम्हा सर्वांना आहे गर्व. चला वेळ दौडू नका मित्रांनो, अजून एक मॅच झाली पाहिजे. आई गावदेवी प्रसन्न आणि गावधनी आपण नाणेफेकीच्या कॉलसाठी इनिंग ब्रेक मध्ये यायचं आहे. आई गावदेवी प्रसन्न आणि गावधनी आपण यायचं आहे इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकीच्या कॉलसाठी.
खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, खोदून काढलाय, क्षेत्ररक्षक मात्र येईल तिथं धीरज, तोपर्यंत मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. खरोखरच चांगलं क्षेत्ररक्षण इथं पाहायला मिळालं. दोन धावा मात्र इथं जोडल्या जातील. धीरज मोकळ खरोखरच चांगली कामगिरी पाहायला मिळाली. जवळजवळ चेंडू हा स्ट्रेट ड्राईव्ह खेळला होता, बराचसा अंतर कापलं, आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्यात. गोलंदाज राज मात्रे. डावखुरे हाताचा गोलंदाज, चेंडू हवेमध्ये आहे, निश्चितच इनफिल्डला क्लिअर करत 38 सर्कलच्या बाहेर. चेंडू मात्र बराच काळ हवेमध्ये होता, तिथून चेंडू चाललाय अक्षरशः फाईन लेग कडे. तिथून चेंडू उचलला जाईल, फेकला जाईल, तोपर्यंत मात्र पुन्हा एकदा धावसंख्या चांगल्या आकाराला येतात. धावसंख्या पण पाहिलं तर या चेंडूवरती 3 धावा खर्च झाल्यात, 3 धावा धावून काढल्यात, म्हणजे मागच्या 2 चेंडू मध्ये 5 धावा धावून काढल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स पाहायला मिळते. दोन्ही फलंदाज रोशन सिंग आणि मनीष मोकळ. धावसंख्या धावपटलावरती आपण पाहतोय 30. तो यहाँ से अच्छी बल्लेबाजी टीम आई जीवदानी की ओर से. इस बीच क्या ये बल्लेबाज आउट हो गए? यस, अंपायर का इशारा, विकेट डाउन. नावाखाडी प्रीमियर लीग आहे. या नावाखाडी प्रीमियर लीगला उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं, जे मैदानावरती उपस्थित आहेत आणि युट्यूबच्या माध्यमातून उपस्थित आहेत, सर्वांचं मी गव्हाणचा आवाज राजकिरण कोळी अंतःकरणापासून सहर्ष स्वागत करतोय. खरं तर एक सुंदरशी स्पर्धा सुंदरशा मैदानावरती, पुढच्या वर्षी याच मैदानावरती 5 लाखाच्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतील. आदरणीय माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेबांच्या वतीने ती अनाउन्समेंट केली गेली होती. 5 लाखाची स्पर्धा. ऑप्शनच्या बाहेर कट केलाय, फ्लाय स्लिपला क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. क्षेत्ररक्षकाने केलेली चूक इथे मात्र पुन्हा एकदा झेलदान झालाय. असं म्हटलं जातं की ले लो कैच जीतो मैच, लेकिन यहाँ पे कैच को डाउन किया है. पकडा कॅच आणि जिंका क्रिकेटचा हा पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा हा अद्भुत खेळ. झेल मात्र दान झालाय. गोलंदाज आपण पाहतोय राज मात्रे. धावसंख्या 31 वरती आहे. ऑप्शनच्या बाहेरचा यॉर्कर चांगला खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक येईल. धीरजचं काय झालं, स्वतः चेंडूवरती जात नाहीये, तुझ्या राईट साइडला चेंडू आहे आणि तू त्याला सांगतोस तू चेंडूवरती आहे. हे गणित जोडणं गरजेचं आहे. आपल्या कोणत्या बाजूला चेंडू आहे, थ्रो कोणत्या बाजूने होईल याच्याकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. तूही चांगला क्षेत्ररक्षक आहेस धीरज. ऑफस्टमच्या बाहेर, तोही बॅकफुटला जाऊन बॅकफुटला गेलास मित्र आणि वाईड के मागतोस, कसं देणार बघ तू, नंतर लाईव्हला चेक कर. हा चेंडू निर्धाव आहे. निर्धाव चेंडू जाईल. शेवटचा चेंडू तो म्हणजे राज मात्र याचं 3रं षटक साकारल्यानंतर 3 षटकांच्या अंती धावसंख्या आपण पाहतो त्या म्हणजेच 32. आम्ही विनंती करतोय सतीशजी घरत, आपण कृपया करून व्यासपीठावरती यावं आणि करणजी मोकळ आपणही यावं. आपला सन्मान केला जाईल ज्यांच्या माध्यमातून, मग सतीशजी घरत यांच्या माध्यमातून प्रत्येक संघाला केळी 2 फणे आणि थम्सअपची व्यवस्था केली आणि करण मोकळ यांनी सर्वांसाठीच पाण्याची व्यवस्था. यावं सतीशजी, आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जावं. चेतन ठाकूर यांना विनंती असेल आपण सतीश घरत यांचा आपण सन्मान करूया. खरं तर अशा दानशीर व्यक्तींची गरज असते संघाला, गावाला. सतीशजी घरत आपण जावं प्लीज प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. सतीशजी घरत प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जावं अशी विनंती आहे. धावसंख्या 32 आहे. सतीशजी घरत आणि करणजी मोकळ. सतीश घरत यांच्याकडून सर्वांसाठी जे संघ खेळतात त्यांच्यासाठी केळी आणि थम्सअपची व्यवस्था आणि करणजी मोकळ यांच्याकडून सर्वांसाठीच पाण्याची व्यवस्था. अशा दोन व्यक्तींचा सन्मान. तसेच वैभवजी मात्रे आपणही यावं.
आपलाही सन्मान केला जाईल. वैभवजी मात्र यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच साठी टी शर्ट ऋषिकेश आपण पाहतोय गोलंदाजीच्या बोल्यावरती. ऋषिकेशच्या चेंडूला आडव्या पट्ट्याने खेचलाय, दूरवरती फेकलाय, हा आलाय दमदार षटकार. वैभवजी मात्र आपणासही विनंती असेल आपणही जावं प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. तिकडे चेतनजी ठाकूर आपला सन्मान करतील, कारण आपण या स्पर्धेसाठी प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी टी शर्टची व्यवस्था केलेली आहे. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आमचे मित्र वैभवजी. मात्र याही वेळेला सफल होऊन चेंडू मात्र चाललाय लॉंग लेग क्षेत्राला चिरत आर पार सीमा पार, हालाय दमदार ब्रँडेड षटकार. उदय प्रसन्न आणि गावधनी संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी त्वरित यायचं आहे. शेवटचा षटक प्रगती पथावरती आहे. ऋषिकेश वरती हल्ला बोल केलाय, पहिल्या 2 चेंडूंवरती 2 षटकार. यावेळेला मात्र ऑप्शनच्या बराचसा बाहेर, चेंडू हवेमध्ये आहे. 38 सर्कल मध्ये चेंडू विसावेल, तिथून मात्र लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षक आलाय गोट्या. तोपर्यंत मात्र धावसंख्या चांगल्या उभारल्यात. धावसंख्या मात्र 2 इथं मिळतील. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 46. 3 more deliveries to go in this over. The scorecard is now 46 with the loss of 3 wickets, which is Anand, Jatin and Manish. Right now Ritik and Rohan Singh are playing well. Roshan Singh are playing well. Shot of lane, this time wonderfully connected. There is a fielder in the deep. He can't bowl. He cannot field the delivery, and it's 4 runs. क्या बात आहे निशांत, माहोल बनवलास एकदमच. कारण आता सण शिमग्याचा जवळ आलाय. शिमगा म्हटलं तर लायसन्स ओपन असतो सर्वांना दारू प्यायचं. मग असा कोण नसतो काय तो दारू पित नाहीये. धुलीवंदन आणि शिमगा, इथे मात्र शिमगा केलाय गोलंदाजाचा, धुलीवंदन चालवलंय गोलंदाजीचं. धावसंख्या पाहिलं तर चौकाराने मात्र वधारल्या धावसंख्या पाहतोय आपण. त्या अर्धशतक झळकावलंय संघाचं, ते म्हणजेच आई जीवदानी असं आई जरी मध्ये संघाचा अर्धशतक इथं मात्र झळकलंय जरूर ऋषिकेश गोलंदाजीच्या बोहल्यावरती. आणि निश्चितच रोशन सिंग आतापर्यंत धावसंख्या दिल्या 18. शेवटचे 2 चेंडू मात्र बाकी असताना आपण पाहतोय. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू यॉर्कर होता, त्याला मात्र खोदलाय जरूर. 38 मध्ये स्वतः ऋषिकेश जाऊन पकडेल, तिथं मात्र 1 धाव मिळेल. स्वतः गोलंदाज मात्र फॉलो थ्रू मध्ये गेला आणि चांगला तिथं मात्र प्रोटेक्शन दिलं जरूर, परंतु निश्चितच 1 धावेपासून मात्र रोशन सिंगला वंचित कोणी ठेवू शकत नाहीये. रोशन सिंग पाहिलं तर आतापर्यंत 3 षटकाराने खेळतोय. 1 चौकार, 2 दुहेरी, 1 तिहेरी आणि 2 एकेरी अशा पद्धतीने खेळतोय रोशन सिंग. 32 धावसंख्येवरती खेळतोय. 11 चेंडू 32 धावा. फुलटॉस होता, हलक्या हाताने फेकायचा प्रयत्न, गती काढण्याचा प्रयत्न आणि पंचांनी मात्र हा चेंडू अवैध नो चेंडू मात्र इथं घोषित केलाय. खरं तर धावसंख्या पाहिल्या तर आकारामध्ये होत्या. गोलंदाजांच्या बाबतीने पाहिलं धावसंख्या आकारामध्ये होत्या. शेवटचं षटक जर पाहिलं ऋषिकेश, अजून 1 षटक आहे. ह्या षटकामध्ये पाहिलं तर धावसंख्या आतापर्यंत 20. ह्याही वेळेला चेंडू हवेमध्ये आहे आणि उंच 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 दूर सुद्धा जाईल, हा षटकार.
थँक्यू डीजे निशांत, ज्यांच्या माध्यमातून आपण सुमधुर गाणी ऐकतोय. मग जरीमरी संघाने ज्या वेळेला चांगलं काम केलं त्यावेळेला जरीमरीच्या नावाचं गाणं वाजलंय. मग गावधनी देवाच्या संघाने ज्या वेळेला चांगलं काम केलं त्यावेळेला गावधनी देवाचं नाव गाणं वाजलंय. याला म्हणतात हुशारी. आणि निशांत डीजे ज्या ज्या वेळेला असतो त्यावेळेला आम्हाला कोणतेही गाणं त्याला सुचवावं लागत नाहीये. चला विनंती असेल आई गावदेवी प्रसन्न आणि गावधनी आपण नाणेफेकीच्या कौलसाठी यायचं आहे. धावसंख्या आपण धावपटलावरती पाहतो त्या म्हणजेच 58. कारण पहिल्या षटकामध्ये आल्या 11, दुसऱ्या षटकामध्ये 14, तिसऱ्या षटकामध्ये 7 आणि चौथ्या षटकामध्ये वाजवी धावा आल्या त्या म्हणजेच 26. भरपूर धावा या षटकामध्ये पाहायला मिळाल्या जे की ऋषिकेशनी खर्च केल्यात. नवीन गोलंदाज कोण येईल? The new bowler in at number 5, Swaraj. It could be a icon bowler. बिंदी गेंद यहाँ पे देखने को मिली है. पूरी तरह से चकमा खाया है बल्लेबाज जो कि अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं रोशन सिंह अपने टीम के लिए. नए गेंदबाज हम देख रहे हैं स्वराज ठाकुर. यस, नेक्स्ट मैच विल बी आई गावदेवी प्रसन्न वर्सेस गावधनी. इस बीच डाउन द लेग है तो यहाँ पे अंपायर को कोई भी संदेह नहीं है तो टॉस विन किया जाएगा. हम दोनों भी कैप्टन्स को विनती कर रहे हैं. आई गावदेवी प्रसन्न और गावधनी के दोनों कैप्टन्स को विनती है यहाँ पे प्लीज अब टॉस विन के लिए आइए. वाइट से यहाँ पे स्कोर बढ़ता हुआ 59. हल्के हाथों से खेला है. वहां पे एक क्षेत्र रक्षक तैनात की गए थे. कैच का मोह में उनको हुआ था तो यहाँ पे मिस फील्ड देखने को मिली है. एक और चौवा जुड़ जाएगा यहाँ पे. बजा दीजिए. नका जाऊ जंजिऱ्यावरती परंतु आयुष्यामध्ये एकदा तरी रायगडावरती जा मित्रांनो. जिथे माझ्या राजानी आपल्या स्वराज्याचं स्वप्न साकार केलं. नका जाऊ जंजिऱ्यामध्ये, एकदा तरी आपल्या शिवनेरीवरती जा जिथे माझ्या राजाने जन्म घेतला. इनसाइड एज, व्हाट अ कॅच. इट इज अ कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द टूर्नामेंट. वंडरफुली कॅच बाय विकेट कीपर. गावधनी बरेचसे कॉल झालेत. कोण आलंय? दोघही नाही आलं काय? जर तुम्ही आला नाही तर तुमची मॅच 4 षटकांची असेल याची नोंद घ्यायची. बरेचसे कॉल झालेत. आता आयोजकांनी आम्हाला सांगितले की तुम्ही आला नाही तर 4 ओव्हरची मॅच पाहायला मिळेल. गावधनी आपण यावं लवकर. गावदेवी प्रसन्न संघाचे संघनायक आलेले आहेत. गावधनी संघाचा संघनायक कुठे आपण यावं. नंतर समोरच्या संघाला नाणेफेकीचा कॉल दिला जाईल. आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. इथे मात्र कमबॅक करणारं षटक म्हणावं लागेल का. जर त्या क्षेत्ररक्षकाने स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाने चूक केली नसती तर मात्र इथे चांगलं षटक म्हणावं लागलं असतं. निर्धाव चेंडू मात्र पाहायला मिळाला इथे. सर्वेश कडू. इथे मात्र पंचांकडे पाहिलं जाते आशलभूत नजरेने. पंच मात्र सांगतात की कदाचित हा फलंदाज बाद नाहीये. निश्चितच एक धाव मात्र इथे मिळेल. सर लेग बाईज आहे का बॅटकडे? लेग बाईज आहे ना, प्लीज इशारा द्या असं विनंती असेल. धावसंख्या पण पाहतोय त्या म्हणजेच 64. आणि शेवटचा चेंडू मात्र आलाय निर्धाव. शेवटच्या चेंडूवरती कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. तर धावसंख्या एकत्रित धावफलकावरती पाहायला मिळतात त्या 64 आणि 65 धावांचं मात्र आव्हान असेल. आम्ही विनंती करतोय
सन्माननीय उपस्थिती, आपण नाणेफेकीचा कौल करून घ्यावा. झाली का? कोण जिंकला? गावदेवी प्रसन्न संघ नाणेफेकीचा कौल जिंकलाय. धन्यवाद गावदेवी प्रसन्न आणि गावधनी संघनायक, आपण आलात वेळेवरती, आपलं कौतुक आणि आभार. तर पुढची मॅच आपल्याला पाहायला मिळेल आई गावदेवी प्रसन्न विपक्ष गावधनी. तर ह्या सामन्यामध्ये आई गावदेवी प्रसन्न संघाने मात्र निश्चितच नाणेफेकीचा कौल जिंकलाय. आताची मॅच आपण अनुभवतोय आई जरीमरी विपक्ष साहिल एंटरप्राइजेस. मग साहिल एंटरप्राइजेस संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला, क्षेत्ररक्षण स्वीकारलं, 5 रन केलं, आमंत्रित केलं आई जरीमरी संघाला, ते म्हणजेच बॅटिंगसाठी. आई जरीमरी संघ सुरुवातीचे काही षटकं पाहिली. पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या, धीरज मोकलने षटक हाताळलं. दुसऱ्या षटकामध्ये 14 धावा आल्या, प्रवीण कडूने षटक हाताळलं. तिसऱ्या षटकामध्ये राज मात्राने अवघ्या 7 धावा दिल्या, 1 विकेट मिळवला. कमबॅक करणारं षटक होतं. तिथून मात्र ऋषिकेशच्या षटकामध्ये मात्र भरपूर धावा गेल्या. त्या षटकामध्ये 26 धावा गेल्या, कोणत्याही प्रकारचा गडी बाद नाहीये. त्याच्यानंतर मात्र आलेला स्वराज ठाकूर त्यांनी मात्र चांगला कमबॅक. हाणामारीच्या षटकामध्ये अवघ्या 6 धावा दिल्या, 1 गडी बाद केला. आणि विशेष म्हणजे त्या 6 धावांमध्ये 1 मिसफिल्ड होती, चौकार गेला होता. अशा पद्धतीने 5 षटकांचा खेळ संपलाय. 5 षटकांच्या अंती धावसंख्या आपण पाहतो त्या म्हणजेच 64. येणारे 30 चेंडू आणि 65 धावांचं टार्गेट असणार आहे. तर हे टार्गेट कशा पद्धतीने पूर्ण केलं जाईल, पुन्हा एकदा आपण आवाज जोडूया आमचे सन्माननीय मित्र देवडाकी सरांचा. धन्यवाद. सर धन्यवाद. मागच्या सत्रामध्ये आवाज ऐकलात आपण. राजकिरण कोळी सर एक उत्तम दर्जाचे समालोचक, निवेदक आणि मराठी आणि हिंदी भाषेवर प्रभुत्व असलेलं हे समालोचक, आमचे परम मित्र राजकिरण कोळी सर, त्यांचा आवाज ऐकलात. स्पर्धा आपण पाहतो श्री गणेश क्रिकेट क्लब नावेखाडी आयोजित नावेखाडी प्रीमियर लीग 2025 पर्व चौथं पर्व, ज्यावर तुम्हा आम्हाला सगळ्यांनाच आहे गर्व. मॅच स्टार्ट. पहिला बॉल ओव्हर पिच बॉल, मिस्टामिंग स्ट्रोक आहे. शॉर्ट मिड विकेटचा खेळाडू थोडासा सास पडले त्या ठिकाणी आणि तदनंतर मात्र बॅकअप चांगलं दिलं. कॅप्टन आहे. गोलंदाजच्या उंबरठ्यावर आपण पाहतोय 2 फलंदाज मैदानामध्ये. आव्हान असणार आहे टार्गेट 65 धावसंख्येचं. सलामीची जोडी एका बाजूने धीरज आणि ऋषिकेश आहे. धीरजचा अकाउंट ओपन झालंय. ऋषिकेश स्ट्रायकेंडला खेळाडू पाहतोय. जतीन आहे गोलंदाज, जतीन ठाकूर. लॉंग रनअप आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट्स. पुढील बॉल ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल, बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. गलीमध्ये क्षेत्ररक्षण पाहतो आपण. आणखीन एक डॉट बॉल. 65 धावसंख्येचं आव्हान आहे, त्यामुळे पॉवर प्ले पुन्हा एकदा महत्वपूर्ण राहील दोन्ही संघांसाठी. जास्त धावसंख्या बनवल्या तर फलंदाजी करणारा संघ एक पाऊल पुढे टाकेल. जर कमी धावसंख्या देऊन एकाच दुसरी विकेट्स आली, डॉट बॉल असेच जर फेकले, तर गोलंदाजी करणारा संघ एक पाऊल पुढे टाकेल. हे सत्र राहणार आहे पॉवर प्ले मधलं. कट केला बॉलला तडम्यांच्या रिझन मध्ये आउटफील्ड फास्ट बॉल नाही थांबणार. सीमा पार. इथून मात्र येणार चौकार. 4 धावा.
चौकार पाहायला मिळाला. ऑफस्टमच्या थोडसा बाहेर बॅटचा फेस ओपन केला, बॅटची वरची कडा आणि तिथून मात्र नशिबाची साथ. फ्लाय स्लिपचा खेळाडू, त्यांच्यापासून चेंडू लांब राहिला. चौकार. खराब बॉल आहे ऑफस्टमच्या बाहेर. अप्पर कट डीप थर्डमॅनच्या रिझन मध्ये. पुन्हा एकदा लॉंग चेस आहे. खेळाडू पळतात परंतु चेंडू जाईल. पुन्हा एकदा सीमा पार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. नऊ धावसंख्या पाहतो आपण. एक सिंगल आणि तदनंतर 2 चौकार. ऋषीच्या बॅट मधून पाहिलेत दबाव टाकण्याचं या ठिकाणी पाहतो आपण प्रयत्न आहेत ऋषीच्या माध्यमातून. आणखीन एक हाफ ट्रॅकर बॉल, शॉर्ट बॉल होता. खेळाडू त्या ठिकाणी आहेत. पहिल्या प्रयत्नामध्ये बॉल अडवण्याचा प्रयत्न. आणखीन एक सिंगल. दशक धावपटलावर जाताना आपल्याला पाहायला मिळतं. 65 धावसंख्येचं आव्हान. पहिल्या 10 धावा या पहिल्या 5 चेंडू मध्ये जमवल्यात. जतीन ठाकूर हा गोलंदाज. अजूनपर्यंत बॅलन्स आहे षटक. दोन्ही बाजूने ठीकठाक चालू आहे, परंतु या षटकावर जर मोठा फटका आला तर मात्र कुठेतरी दबाव मध्ये असेल जतीन. शेवटचा बॉल. स्लो बॉल. पिक केला बॉलला. पिकअप शॉट आहे. मिड विकेटचा खेळाडू अवाकाच्या बाहेर. त्यांना बोलवलं प्रेक्षक. चेंडू जाईल सीमा पार. षटकार. षटकार पाहायला मिळाला. मी मगाशीच म्हटलं बॉल डिलिव्हर होण्याच्या अगोदर टीम मॅटिक्स घेऊ नका मित्रांनो. टीम मॅटिक्स घेऊन देऊ नका पंच आपण सुद्धा. आणखीन एक मॅच खेळवायची आहे, सो प्लीज निर्णय घ्या तुम्ही. पहा, विचार करा आणि तदनंतर निर्णय घ्या. या गोष्टीमध्ये सहमत आहोत आम्ही, परंतु सगळ्यांनीच खरंच येणं गरजेचं आहे का? 11चे 11 खेळाडू एकत्र येतात. काही खेळाडू तर बोलत सुद्धा नाही, फक्त ऐकतात, त्यानंतर मात्र निघून जातात. त्यामुळं सगळ्या खेळाडूंनी जवळ येण्याची खरंच गरज नाहीये मित्रांनो. टीम मीटिंग्स महत्वाची असते. कळतंय आम्हाला प्रत्येक संघ जिंकण्यासाठी आलात. ही ज्या 2 ट्रॉफ्या ज्या दिसत आहेत ना चमचमत्या, त्या कोणत्या संघाच्या बाजूने जातील याचं उत्तर आपल्याला उद्या मिळेल. परंतु सगळेच संघ जिंकण्यासाठी खेळतात. इव्हाना सगळेच खेळाडू हे जिंकण्यासाठी खेळतात. ट्रॉफी कुठेच जाणार नाही, आपल्याच गावात राहतील. परंतु प्रत्येक संघाला किमान 2 सामने तरी जिंकायला लागतील आणि तदनंतर मात्र पुढच्या फेरीमध्ये प्रवेश असेल. नवीन गोलंदाज निवडला जाईल. 5 षटक 5 नवीन गोलंदाज. रोहन येतोय. रोहन सिंग उंचपुरा गोलंदाज आहे. रोशन माफी असावी. रोशन सिंग गोलंदाज. चला चालू करा मॅच मित्रांनो. अजूनही एक मॅच बाकी आहे. स्ट्रायकरला खेळाडू पाहतोय. 24 मध्ये 49 ची गरज आहे. 16 धावसंख्या धावपटलावर लागलीत. 12.25 ची फक्त सरासरी. मॅच ऑन आहे. हे षटक महत्वाचं असेल. या षटकामध्ये 15 ते 12 धावा आल्या ना, 12 पेक्षा जास्त आल्या ना, तर मात्र गेम ऑन राहील. साहिल एंटरप्राइजेस या संघासाठी पाहतो. दुसऱ्या बाजूने आई जरी मरी हा संघ कमबॅक करणार का षटकामध्ये? 1 विकेट महत्वाची आहे. समोर टाकला होता बॉल. प्रॉपर टायमिंग झालंय. खेळाडू आहेत त्या ठिकाणी. पुन्हा एकदा होम डिलिव्हरी. आणखीन एक खेळाडू. धक्का क्रमांक पहिला. झेल बाद. नवीन खेळाडू मैदानामध्ये 40+ मास्टरचे कष्टपलू खेळाडू ज्याने षटक सुद्धा हाताळलं होतं. प्रवीण येतोय. इन ॲट 3 तिसऱ्या क्रमांकावर पाहतोय. समोर होता बॉल. मिस टायमिंग स्ट्रोक. टायमिंग प्रॉपर जुळलं नाही. बॅट कदाचित टर्न झाले हातामध्ये. ताकद कमी झोकली असं म्हणावं लागेल त्या फटक्यामध्ये आणि म्हणूनच एक खेळाडू फक्त त्या ठिकाणी तैनात होता. पहा मिड विकेटच्या रिजन मध्ये आणि त्याच्या अगदी हातामध्ये तंतोतंत झेल सोपवला नवीन खेळाडू प्रवीण.
पुन्हा एकदा लोवर फुट टॉस बॉल स्लाइटली ओव्हर पिच. पुन्हा एकदा तोच खेळाडू. द वॉल ऑफ द क्रिकेट या संघाची भिंत आहे तो, त्यामुळे त्याच्याकडून दुसरे गाव घेण्याचा प्रयत्न सुद्धा करू नका. सिंगल पाहायला मिळतोय. बाद होणारा खेळाडू आपण पाहिलं ऋषी. नवीन खेळाडू प्रवीण कडू येतोय आणि आता धीरज सलामीसाठी आला खेळाडू, ज्याच्या बॅट मधून एक मोठा फटका पाहिला आपण. नॉन स्ट्राईक एंडला होता, स्ट्राईक एंडला येतोय धीरज हा खेळाडू. ओव्हर पिच बॉल, फटका फसलाय, बॉल हवेत संचारलाय. खेळाडू त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करतील, मात्र जेल भूमिदान. धावा मिळतील 2. स्टॅमिंग स्ट्रोक होता. 2 धावा बॅट टर्न झाली हातामध्ये आणि म्हणूनच डिस्टन्स कव्हर करू शकले नाही. जास्त ताकद पुन्हा एकदा चोकू शकले नाही खेळाडू. समोर टाकला होता बॉल, नाराज असेल खेळाडू. धाव संख्या पाहतो 19. पहिला चेंडू विकेट्स, दुसरा चेंडू सिंगल, त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर या 2 धावा. 19 धाव संख्या पाहतोय. आता मात्र समीकरण असणार आहे 21 मध्ये 46. लोवर फुट टॉस बॉल, ग्लान्स केला बॉलला, दुसऱ्यासाठी वळण्याचा प्रश्नच येत नाही. अंतर वर्तुळामध्ये हा चेंडू अडवला जातोय आणि आणखी एक सिंगल. इक्का दुक्का से बात नाही बनने वाली. पॉवर प्ले चालू आहे, हात खोलावे लागतील. 1 विकेट गेलाय, आय अंडरस्टँड, परंतु हात खोलावे लागतील. शेवटच्या षटकामध्ये मार्जिन कमी करायचं असेल तर या षटकामध्ये तुम्हाला फटकेबाजी करावी लागेल. हे सत्र राहणार आहे पुढील षटकामध्ये. लोवर फुट टॉस बॉल, चांगला बॉल, आणखी एक चांगला बॉल पाहायला मिळतोय. पुढच्या काही चेंडूमध्ये समीकरण जर तुम्हाला सोपं करायचं असेल ना, तर या षटकामध्ये तुम्हाला मोठे फटकेबाजी करावे लागेल. सिंपल फंडा आहे. परीक्षेच्या अगोदरच अभ्यास केला तर मार्क्स चांगले मिळतील. परीक्षा चालू असताना अभ्यास केला तर मात्र सगळं डोक्याच्या वरून जाईल. हाफ ट्रॅकर बॉल, फिरून खेळण्याचा प्रयत्न. स्टॅमिंग स्ट्रोक, स्टॅमिंग स्ट्रोक होता आणि आणखी एक सिंगल. काही षटक हाताळलं लाजवाब. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं डाव्या बनवल्या होत्या तब्बल आणि तब्बल 16 धावा संख्या, परंतु या षटकाचा विचार केल्यानंतर फक्त आणि फक्त 6 धावा. इकॉनॉमिक स्पेल. आता उर्वरित आणि एक विकेट सुद्धा आली. उर्वरित 18 मध्ये 43 बनवायचे आहेत. कंपल्सरी चेस पहा. पुन्हा एकदा टीम मीटिंग झाली, पुन्हा एकदा टीम मीटिंग केली. तुम्ही विनंती करतो मित्रांनो, टीम मीटिंग घेऊ नका. आणखीन एक मॅच आपल्याला खेळवायची आहे आणि ती सुद्धा 5 षटकांची. अजूनही 10 षटक आपल्याला, खरं तर 18 षटक अजूनही खेळवायचे आहेत, त्यामुळे स्पीडअप करा प्लीज. नवीखाडी प्रीमियर लीग आपण पाहतोय. पर्व 4थं आणि या पर्वामध्ये आज पहिला दिवस आपण पाहिला, अतिशय चांगला दिवस. धावसंख्या 22 झालेल्या आहेत. 18 मध्ये 43 बनवायचे आहेत. 65 धावसंख्येचं आव्हान. 22 धावसंख्या धावपटलावर. नवीन गोलंदाज मनीष मोकल येतात. नवीन गोलंदाज पाहतोय. 18 मध्ये 43 बनवायचे आहेत. अठरा मध्ये 43. मॅच पुन्हा एकदा स्टार्ट होईल. तिसरं षटक. समोर टाकला होता बॉल, हिटिंग झेड मध्ये होत्या. मिसफीड झाली पहा. 2 पायाच्या मधून इंडिया गेट तयार झाला होता. बॅकअप अगदी योग्य वेळी आलं. गुड फिल्डिंग, चांगलं बॅकअप दिलं. 2 धावा नक्कीच जोडल्या जातील, परंतु आणखीन काही धावा वाचवल्यात या खेळाडूनं, जो सध्या लॉंग ऑनच्या भूमिकेमध्ये आहेत. पहिला बॉल आपण पाहिला मनीष मोकल. एक दुहेरी धावसंख्या 24 धावसंख्या पाहतो धावपटलावर. समोर टाकला होता बॉल, ताकद प्रचंड लावली आणि बॉलला दाडलाय पहा आमचा कॅमेरामॅनचा अगदी समोरासमोर. स्ट्रेट टू द साइड स्क्रीन. षटकार. मोठा फटका पाहायला मिळाला आपल्याला धीरजच्या बॅट मधून. आणखीन एक, यावेळी बॅट टर्न झाली पहा.
3 खेळाडू पळतात. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू डिलिव्हर झाला. आणखीन 2 धावा. थेंबे थेंबे तळसाचे हे सत्र पाहायला मिळतोय आपल्याला. जसा कमजोर चेंडू मिळतोय, जसा खराब बॉल मिळतोय, तसा प्रहार केला जातोय. हा सुद्धा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. 32 धावा धावपटलावर पाहतोय. 3 मध्ये पहिल्या 10 खर्च केल्यात. त्यामुळे हे षटक आता मोठं होणार का हा प्रश्नचिन्ह आहे. इनसाइड एज. हो, बाल बचावलं खेळाडू मित्र म्हणेन. डॉट बॉल, पहिला डॉट बॉल फेकतात. एक्सपिरियन्स इज अ बेस्ट टीचर. अनुभव आयुष्यातील सगळ्यात मोठा गुरु असतो मित्रांनो, आणि तो अनुभव पणाला लावताना दिसतोय हा गोलंदाज मनीष. आपण पाहतोय 14 मध्ये 33. 14 चेंडू 33 धावा. रनअप चुकलं या ठिकाणी. रनअप घेताना थोडसा व्यत्यय आला आणि म्हणूनच गोलंदाज थांबले. डेड बॉल ची भूमिका या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला. समीकरण तेच राहील. 14 मध्ये 33. 14 चेंडू 33 धावा विजयासाठी पाहतोय. रॅटम ओव्हर द विकेट्स. स्ट्रायकेला खेळाडू पाहतो आपण धीरज आहेत. ओव्हर पिच बॉल अलॉन द कार्पेट. विशेप मधला फटका ऑन ड्राईव्ह. मैदानाला गरंगळा घालत चेंडू लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकापर्यंत पोहोचला. आणखीन एक सिंगल, एकेरी धाव. बराचसा कालावधी नॉन स्ट्राईक एंडचा खेळाडू आता मधुर स्ट्राईक एंडला येणार. एक मोठा फटका प्रवीण कडूच्या बॅट मधून आला तर मॅच बनवून जाईल. दुसऱ्या बाजूला गोलंदाज. एक डॉट बॉल आणखीन एकदा येणार का. फुल टॉस बॉल. फुल टोल वसूल करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. खेळाडू आहेत त्या ठिकाणी. ओ, पुन्हा एकदा बॉल सोडलाय. पुन्हा एकदा झेल सोडलाय. देव येतो द्यायला आणि कर्म येतात न्यायला असं म्हणावं लागेल आता. आधीच कर्ज बाजारी आणि त्यात आला उसना शेजारी अशी गत झाली. बॉल हवेत होता. बराच उशी संचारला होता. झेल सोडलाय. 2 धावा सुद्धा मिळतील. 12 मध्ये 30. 15 ची सरासरी. चला मॅच लगेच चालू करा प्लीज. 12 चेंडू 30 धावा. कंपल्सरी चेस काढाव्याच लागतील धावा. पाणी घेऊन जा मैदानामध्ये. पाणी घेऊन जा लगेचच. 12 मध्ये 30 हवे आहेत. जाऊया पुन्हा एकदा आपण आमच्या डीजे मास्टर कडे. 12 चेंडू 30 धावा. चला 12 चेंडू आणि 30 धावा. 12 मध्ये 30 बनवायच्या आहेत. एका बाजूने बनवायच्या आहेत. फलंदाजी करणाऱ्या संघाला अर्थातच आपण पाहतोय फलंदाजी करणारा संघ साहिल एंटरप्राइजेस या संघाला आणि दुसऱ्या बाजूने थांबवायचं आहेत ऐजरीमरी या संघाला. हे षटक पुन्हा एकदा महत्वपूर्ण राहील. किमान 15 धावसंख्या बनवाव्याच लागतील फलंदाजी करणाऱ्या साहिल एंटरप्राइजेस संघाला. किमान 15 आणि त्यापेक्षा जास्त आलं तर सोड्याहून पिवळं राहील. चौथं षटक सर्वेश येतोय. सर्वेश कडू मागील मॅच मध्ये चांगली गोलंदाजी साकारली होती. सर्वेशनं एक अष्टपैलू खेळाडू आहे. सर्वेश 12 चेंडू 30 धावा. हे षटक सांगून जाईल मॅच कोणत्या बाजूला वळणार आहे. हे षटक मात्र सगळ्या प्रश्नांची उत्तर देईल. 12 चेंडू 30 धावा. सर्वेश पहिला बॉल. लेग ब्रेक फेकण्याचा प्रयत्न. पहिला बॉल खराब. वाईट बॉल. ट्रॅमलाईनचा बराचसा बाहेर बॉल सोडून दिला बॅट्समननं. चेंडू तेवढेच राहतील. धाव एक कमी होईल. आता समीकरण असेल 12 मध्ये 29 बनवायचे आहेत. सर्वेश गोलंदाज पाहतोय आपण. धावसंख्या 36 धावपटलावर पाहतोय. 65 धावसंख्येचं आव्हान होतं. 35 धावा होत्या षटक सुरू होण्या अगोदर. पहिला बॉल फेकला खराब. वाईट बॉल त्यावर आली सिंगल. एक धाव आणखीन कमी झाली. 12 चेंडू 29 धावा.
ओव्हर पिच बॉल लॉफ केला बॉलला, फटका फसला. डीप एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू चूक केली, चूक केली. या ठिकाणी पाहतो आपण चूक झाली, चुकीला माफी नाहीये मित्रांनो. असं वाटलं होतं कदाचित हा खेळाडू झेल घेईल, परंतु नाही, झेल सोडलं जातंय. तब्बल या 2 धावा या ठिकाणी जोडल्या जातील. 11 मध्ये 27. चांगला बॉल फेकला होता मिस्टामिंग स्ट्रोक, समोर टाकला होता बॉल. मिस्टामिंग स्ट्रोक पुन्हा एकदा यावेळी ऑन साइडला पाहतो आपण. लॉंगचा क्षेत्ररक्षक हो, इथे मात्र पहा चेंडू अडवण्याचा प्रयत्न. पहा तिथून मात्र प्रेक्षक निर्णय देतील. कॅमेरामॅन आम्ही सुद्धा चेक करू. टच अँड गो आहे, नाही. आता सॉफ्ट सिग्नल पंच आपण द्यायचा आहे. खेळाडू त्यांचेच आहेत पहा त्या ठिकाणी, त्यामुळे पंच निर्णय द्या लगेचच. ह्या 2 आहेत की 4 आहेत? कॅमेरामधून प्रॉपर कळत नाहीये. पंच काय आहे? प्रीत आपण आहात तिथं, काय आहे? अक्षय दादा ठाकूर, काय आहे निर्णय? ते सुद्धा सांगत नाही. प्रेक्षक आहात आपण, बघा योग्य तो निर्णय द्या. इथून प्रॉपर एव्हिडन्स मिळत नाही पहा. चला पंच आपण चर्चा साधून एक निर्णय घ्या प्लीज. अपोजिशनचे खेळाडू आहेत त्या ठिकाणी. प्रीत आलेले आहेत पंचांपर्यंत. आता निर्णय कळेल आपल्याला काय झालं, एक्झॅक्टली समजेल. चला खेळाडूंनी कोणीच जायचं नाही तिथं, खेळाडू कोणीच जाऊ नका प्रीतच्या जवळ. आणि आमचे चेतन दादा सुद्धा आलेले आहेत, त्यामुळे योग्य निर्णय घेतला जाईल. लाईव्ह मॅचेस आहेत मित्रांनो, त्यामुळे खेळाडूंनी कुणीच जायचं नाही. बॅटिंग करणारा टीमचा कुठलाही खेळाडू येणार नाही पहा, प्लीज विनंती करतो, प्लीज येऊ नका. नाही तुम्हाला, आणि गोलंदाजी करणार सुद्धा तुम्ही तिथं कोणीच थांबू नका मित्रांनो. दोन्ही संघाला पॅनलाइज केलं जाईल, कोणताच खेळाडू जाणार नाही त्या ठिकाणी. आयोजन करते आहेत, निर्णय येईल तुम्हाला, प्रतीक्षा करा 2 मिनिटं. कुणीच जाऊ नका प्लीज. जो निर्णय योग्य आहे तोच येणार, काळजी करूच नका तुम्ही. आम्हाला कळतंय 2 धावा महत्वाच्या आहेत दोन्ही बाजूने. एका बाजूनं अंपायर काय निर्णय काय आहे? इट्स अ बाउंड्री आहे. कदाचित बाउंड्री लाईन वरून जाऊ दे, आता तर्क लावून काय अर्थ राहणार नाहीये. चार धावसंख्या आता मात्र आणखीन ऍड होतील. धावसंख्या आपण पाहतो 42, 10 मध्ये 23. मॅच चालू होणार. 10 मध्ये 23 मॅच चालू करा मित्रांनो. आणखीन एक मॅच खेळवायची आपल्याला, हरकत नाही. 10 मध्ये 23 आहेत. इथून एखाद दुसरा डॉट बॉल आला तर मॅच पुन्हा एकदा बनून जाईल. आणि बॅटनं फटका सजवलाय. स्टँड अँड डिलिव्हरचं सत्र. ओ रिले कॅच घेण्याचा प्रयत्न. चेंडू काय आहे? पुन्हा एकदा षटकार आहे. 6 धावा. आणखीन 6 धाव संख्या खात्यात जमा होतील. आक्रमण केलंय पहा गोलंदाजावर. समोर टाकला होता बॉल, लवर फुल टॉस बॉल, ड्राइव्ह केला बॉलला. लॉंग चेस आहे डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिझर्व मध्ये दुसऱ्यासाठी वळलेत. इझी गेटिंग, सहज गत्या या ठिकाणी घेतल्या जाणार. 2 धावा. आणि आता मात्र मॅच बनवली. 8 मध्ये 15 हवे आहेत. हे 2 चेंडू जर गोलंदाज सर्वेश तुम्ही डॉट फेकलेत ना,
पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक कराल. डॉट म्हणण्यापेक्षा कमी धावसंख्येचं सुद्धा फेकू शकता तुम्ही. हा चेंडू डॉट येणं गरजेचं आहे सर्वेसाठी सुद्धा. फटका चांगला आहे. मिस्टामिंग स्ट्रोक आहे त्या ठिकाणी पहा. यावेळी मात्र सिंगल येते. सिंगल सुद्धा चालेल. एकेरी दुहेरीने सुद्धा या ठिकाणी पाहतो आपण. दोन्ही संघाच्या बाजूनं 7 मध्ये 14 बनवायचे आहेत. 50 कम्स अप. 51 धावा लागलेत पहा. फलंदाजी करणारा संघ साहिल एंटरप्राइजेस या संघाच्या बाजूने पाहतो आपण. 2 मोठे फटके आलेले आहेत. प्रवीण आहे स्ट्राईक एंडला. डॉट बॉल. निर्धाव चेंडूने षटक संपवलं जातो. मॅच पुन्हा तशीच झाली. चेंडू बाकी असतील 6. विजयासाठी कंपल्सरी चेस 14 धावा. चला 6 मध्ये 14 बनवायचे आहेत. सहा चेंडू 14 धावा. चला वेळ खर्च करू नका. पहा आजच्या दिवसामध्ये आपण आवाज ऐकलात. खऱ्या अर्थानं राजकिरण कोळी सर गव्हांचा आवाज, एक उत्तम दर्जाचे निवेदक आणि त्यांचा युट्यूब चॅनल सुद्धा आहे. आज आमच्या सभेत जे प्रेक्षक लाईव्हच्या माध्यमातून जोडलेले आहेत नक्कीच त्यांच्या युट्यूब चॅनलला एकदा सर्च मारा तुम्ही. गव्हांचा आवाज, राजकिरण कोळी सर. चांगले चांगले व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. मग फिश पकडताना, मच्छी पकडताना व्हिडिओ असतील. त्यानंतर गडकिल्ल्यांचं सुद्धा व्हिडिओ आहेत. एखाद दुसऱ्याचे गमती पार्टीचे व्हिडिओ सुद्धा त्यांचे दिसतील. आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सुद्धा माहिती त्या व्हिडिओमध्ये आहे. त्यामुळे नक्कीच सर्च मारा. आपला मराठी माणूस आहे, अग्री कोळी मराठी माणूस. आणि त्या मराठी माणसाचा चॅनल राजकिरण कोळी, त्यांचा आवाज आपण ऐकला. त्यांचं सुद्धा करूया आपण या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत. शेवटचं षटक. चेंडू बाकी असतील 6. धावा बनवायचे 14. स्टँड अँड डिलेवर. मोठा फटका. ओ मला वाटलं की विकेट्स होणार पण नाहीये. झेल सुटला जातो आणि चेंडू सीमा पार. षटकार. बाउंड्री आहे. येस. थांबा पंच एक मिनिट. कारण प्रेक्षकांनीच आम्हाला सांगितलंय. इट्स अ 4 रन्स. फलंदा ऍक्च्युली क्षेत्ररक्षकाला थोडस त्या ठिकाणी टेन्शन झालं होतं. त्यामुळे लगेच त्यांनी पाहिलं नाही. परंतु रिप्लेच्या माध्यमातून आपण पुन्हा एकदा पाहू शकतोय आणि बरेचशा प्रेक्षकांनी सुद्धा पाहिलं. लोवर फुट टॉस बॉल. ड्राईव्ह केला बॉलला. दुसऱ्यासाठी वळलेत. पैकी खराब झाली पहा. ओ इथे मात्र गॅदर चांगलं केलंय. पुन्हा एकदा हायकोर्टामध्ये निर्णय पाठवलाय. तिसऱ्या पंचांची कामगिरी. आज हा सामना बराचसा टफ पाहायला मिळतो आपल्याला. पैकी मला असं वाटलं वेगळ्या एंडला होणार की काय. पुढील मॅच साठी तयार राहा आपण. फक्त 4 चेंडू राहिले. तयार राहा आपण. इट्स आउट. खेळाडू बाद आहेत. सब सिग्नल सुद्धा फलंदाज. चार चेंडू आणि 9 धावा. चला टीम मीटिंग्स. एक मॅच खेळवायची मित्रांनो. टीम मीटिंग्स पहा, घेऊ नका. बॅट्समन स्पीडअप करा प्लीज. पहा कळते आम्हाला मॅच टफ झाली पुन्हा एकदा. आणि तो आम्ही षटकार चेक केला त्याचं कारण आहे मित्रांनो. 2 धावा महत्वपूर्ण राहतील या मॅच मध्ये सुद्धा. राज आहे खेळाडू. राज म्हात्रे.
रिप्लेच्या माध्यमातून पहा, पुन्हा एकदा पाहू शकतो आपण. 4 मध्ये 9 धावसंख्येची गरज. राजमध्ये ती क्षमता आहे. एखाद मोठा फटका पहिल्या 2 चेंडू मध्ये जर राज खेळला ना, मॅच बनून जाईल. झेल सोडलंय. मागास सुद्धा 3-4 कॅचेस ड्रॉप झाल्यात. जवळपास 4 कॅचेस ड्रॉप झाल्यात मिड विकेटला. त्यानंतर त्या एंड बाजूने आपण पाहतो तर लॉंग ऑफला नुकताच कॅच आणखीन एक सोडली आणि तो चौकार सुद्धा गेला. महत्वाचं म्हणजे येस, विकेट सुद्धा गेला असता. त्यानंतर 4 रन्स वाचल्यास बरंच काय झालं असतं. पहा, राऊंड द विकेट्स शफल झाले, जागा बनवली, वाट पाहिली, त्यानंतर वाट लावली म्हणावं लागेल. चौकार येतोय. चेंडू द्या, नवीन चेंडू द्या लगेचच. तिथे तलाव आहे. चला, चौकार पाहिला. 3 मध्ये 5 कंपल्सरी चेस. हा चेंडू डॉट येणार का? हो, खराब बॉल आहे, परंतु खराब बॉलवर मोठा फटका लागवण्याचा प्रयत्न. वाईट बॉल आहे. खराब बॉल का म्हटलं मित्रांनो? टप्पा बॉल होता. व्हाईट बॉलच्या अगोदरच टप्पा बॉल होता. गोलंदाजावर दबाव आहे. एक चेंडू डॉट येणार का? गोलंदाज पाहतो आपण. नित्यानंद 40+ मास्टरचे खेळाडू आहेत. एक चेंडू दादा डॉट फेकायचंय आपल्याला. येणार का? बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. चांगला बॉल आहे. फेकी आणखीन बेटर झाली असते का? नाही. येस, या एंड कडे फेकी करणं गरजेचं होतं. चूक झाली. पहा, 3 मध्ये 4 हव्या होत्या. चला, 2 मध्ये चला 2 चेंडू आणि 3 धावा. दोन मध्ये 3 धावसंख्याची गरज आहे. चला, मॅच चालू करा प्लीज. या इनिंगला एक्स्ट्रा टाइम घेतलाय आपण खूप. चौकार षटकार चेक करण्यामध्ये सुद्धा वेळ गेला. एक रनआउट सुद्धा पाहिले आपण. त्यानंतर आपण प्लीज वेळ खर्च करू नका. कंपल्सरी चेस आहे, त्यामुळे हा बॉल इम्पॉर्टंट आहे दोन्ही संघाच्या दृष्टिकोनातून. आडव्या बॅटनं पटका सजवला. खेळाडू आहेत. ओ, झेल सोडलाय. झेल सोडला आणि बॉल अडवलाय. पहा, हा झेल घेतला असताना मित्रा तर कंपल्सरी चेसला चौकारच आवश्यकता राहिली असते. नाही, आता 2 धावा काढल्यात. 1 चेंडू 1 धाव. 1 चेंडू 1 धाव. कंपल्सरी चेस आहे. दोन्ही संघाच्या फासल्या आता फासफूस होतील. धडकणे वाढले असतील. हाताची नख मात्र आता सगळी संपतील असा सामना पाहायला मिळतोय. चला, मॅच चालू करा. मॅच चालू करा प्लीज. पंच टीम मीटिंग घेऊ नका. बाउंड्री लाईनवरचे खेळाडू प्लीज येऊ नका. आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या. 2 खेळाडू किमान या ठिकाणी पाहतो आपण जवळ ठेवले जातील. हेच ते सुद्धा पाहायला मिळते आपल्याला. समोर टाकला होता बॉल. लॉफ्टेड फटका. चौकाराने मॅच फिनिश केली. वेल प्लेड. विजय आणि पराभव दोन्ही संघाचं या ठिकाणी करूया खूप कौतुक.